सुप्रभात मित्रांनो, आज आहे आमचा लास्ट डे गोव्यामध्ये. आज आम्ही निघतो आहे. गाडी वगैरे आमची आलेली आहे, तुम्ही बघू शकता. बॅगा वगैरे पण सगळ्या काढून ठेवलेल्या आहेत आम्ही. आता कसली वाट बघतायत सगळे माहिती नाही. थोडं काही सामान वगैरे राहिलं काय चेक करतायत सगळे. आणि त्याच्यानंतर आम्ही नाश्ता करू आता गाडीतून कुठेतरी थांबू. आणि त्याच्यानंतर मग बसू ट्रेनमध्ये. आमची 10-10:30ची ट्रेन आहे. आता लेट नाही झाली तर 10ला येईल, लेट झाली तर माहिती नाही किती लेट होईल. तर मजा आली खूप. 4 दिवस सगळ्यांसोबत आणि स्कूल फ्रेंडसोबत. ही माझी पहिली ट्रिप होती, म्हणजे सगळ्यांचीच एकमेकांसोबत पहिली ट्रिप होती. अशी बाहेरच्या साईडला, एक महाराष्ट्राच्या बाहेर वगैरे और मुंबईच्या बाहेर असं. तर सगळ्यांनी खूप मजा केली आहे ट्रिपमध्ये. आणि आता सगळे बोलत आहेत की नेक्स्ट टाईम मुलींना नाही आणायचं. कारण की खूप टाईमपास चालू असतो, लेट होतो. तर बघूया नेक्स्ट ट्रिप बॉईज ट्रिप करूया. आणि मे बी दुसऱ्या कुठल्या तरी जागेवरती जाऊ. गोवा तर माहिती नाही परत यायला भेटेल की नाही, पण बघू. नेक्स्ट ट्रिप अजून धमाकेदार करू. तुझ्याकडे हाय, आमचे ट्रिपचे झालेले आहेत. झालेले आहेत काय झालेले आहेत? पैसे झालेले आहेत. भाडे का घर खाली करो. आणि आमचे लागलेले आहेत. थोडेसे उरलेले ते कांदा आपले हे गप नाव घेऊ घेऊ काय घेऊन भेटणार थोडे परत. काय बघ होस्ट नुसते कॉलवर बिझी आहेत आमचे. गाडी नंबरला चालू स्टेशनला. 10ची गाडी आहे, खूप गाडी आहे. सगळ्यांकडे बॅग आहेत. आणि स्टेशन, हे स्टेशन कुठे आहे? काय आउट करते थांब ना. काय आहे फालतूगिरी है? कुठून कुकडनं कसं? ओके ठीक आहे. ओके लेट्स गो. गोवा ट्रिप संपली आहे. चला. आमची ट्रेन आता किती मिनटं लेट आहे रे? 10 मिनटं लेट आहे ना ट्रेन. 10 मिनटं लेट आहे ट्रेन आमची. तर आम्ही आता चहा कॉफी प्यायला स्टेशनवरती एक कॅफे आहे ॲम्ब्रोसिया करून, तर तिकडे चाय आणि कॉफी प्यायला आलं. बाकीचे लोक बाहेर आहेत. S4 हां, बाकीचे लोक बाहेर आहेत. चाय वगैरे पिऊ आणि मग ट्रेन आली की बाय बाय. चलो चलो. तिची बॅग पिली आहे भाई. चलो सर. दिख रहा है. तर आमचा एक डब्बा हा एक कंपार्टमेंट आहे आणि हा सोडून हा कंपार्टमेंट आहे.
तर आता वेगळ्या वेगळ्या कमरेत सोडून वेगळ्या सोबत कसं बसणार वॉट द फालतू करू. आधी आमच्या सीट्स बघा 11, 12. अपना सीट्स कैसे पता क्या 11, 12, 13, 14, 16, 26, 27, 28, 29, 30, 32. ट्रेन सुटलेली आहे. चूप बसा कृपया करून. आमची ट्रेन सुटली आहे आणि सगळे पॅसेंजर बसलेत. हे दोन जरा यांचा डोकं जरा कमीच हळू चालतं आहे. इथं बघा तुम्हाला तोंडावरूनच दिसतंय. आणि होस्ट जाऊ दे. आणि हे आमचे गडी आणि हे आमचे लटकतंय कसं कॅलिक्स 666 टकलू दिसलेला आहे. चंद्राची खोट तिकडे झालेली आहे. बसूया काय आपण, तिकडे जास्त सीट्स आहेत. तिकडे 2 जास्त 6 आहेत तिकडे. 6 कशा आहेत? 6 आहेत. तू बॅग का ना सोडत आहेस? 22, 23. बॅगेत असं काय आहे तुझ्या? हा बॅगेत असं काय आहे कुठे तुझ्या? आहे? हा माझा फोन बुक्स कॉल कर ना. बुक्स तुझ्या हाताच्या खाली आहे. अंधळा तरी बरा दिसतो रे. ऊंचे ऊंचे पर्वत जब चूमते हैं अंबर को, प्यासा प्यासा अंबर जब चूमता है सागर को. ऊंचे ऊंचे पर्वत जब चूमते हैं अंबर को, प्यासा प्यासा अंबर जब चूमता है सागर को. प्यार से कसने को, बाहों में बसने को, दिल मेरा ललचाए, कोई तो आ जाए. ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए. धीरे धीरे अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए. हे काय आहे मजा आ रहा है की नाही? मजा आ रही की नहीं? हाथ ऊपर हाथ ऊपर हाथ नीचे. ठंडे ठंडे झोंके जब बालों को सहलाए, तपती तपती किरणें जब बालों को छू जाए. ठंडे ठंडे झोंके जब बालों को सहलाए, तपती तपती किरणें जब बालों को छू जाए. सांसों की गर्मी को, हाथों की नरमी को, मेरा मन तरसाए, कोई तो छू जाए. ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए. अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए. हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम, मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. लोगों को आते हैं दो नजर, मगर
पर देखो तो नहीं, अरे हो जुदा या कफा है खुदा है दुआ ऐसा हो नहीं, खाना पीना साथ है मरना जीना साथ है, खाना पीना साथ है मरना जीना साथ है, सारी जिंदगी ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे हम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। बंद कर. जाऊ शकते. नको बोलूस काय. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार रे आपला ट्रिप संपत आली आहे. आता संपत आल्यामध्ये ऑलमोस्ट संपलीच आहे. सगळे उतरायची तयारी करत आहेत. बॅग वगैरे सगळं रेडी आहे. आमचे होस्ट सायनिंग ऑफ. आता आता सेशन गेली तर आता उतरतो आम्ही. बॅग आहे का सगळ्यांची? हे सबका बॅग आहे का? चलो ट्रिप संपलेली आहे. अडकली एस्कलेटर अडकला. एस्कलेटर अडकला. व्हॉट एन एंडिंग. भेटू बाय बाय. फायनली घरी पोचलोय. पण एक काम आहे आता पोचता पोचता एकदा काहीतरी पोटाचं दर्शन होते. पोटाचं सॉरी मॅगडीचा दर्शन होते पोटासोबत. जाम भूक लागली.